नमस्कार मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 2025 मध्ये जाहीर आलेले बघू शकता तब्बल 2331 पदासाठी मित्रांनो. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती बघा 5/1/2026 बघा मित्रांनो. आज शेवटची तारीख होती बघा. तर मित्रांनो बरेच स्टुडंटचं मित्रांनो पेमेंट झालेलं आहे पण फॉर्म सबमिट झाले नाही आहे, कारण की साईट बिझी होती मित्रांनो. तर अशा कॅन्डिडेटसाठी मित्रांनो आणि नवीन कॅन्डिडेट ज्या कॅन्डिडेटने भरलेलं नाही अशा कॅन्डिडेटना पण एक संधी देण्यात आलेली मित्रांनो. फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओ जाऊन बघणार मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत जाहिरात आलेले आहे. बघू शकता तब्बल 2331 जागेसाठी. तर लघुलेखक, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई या पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. लिपिक पदासाठी बघू शकता 1332 जागेसाठी जाहिरात आहे आणि शिपाई पदासाठी बघू शकता मी 887 जागा आहे. तर मित्रांनो, तर खाली बघू शकता हे लिंक दिलेली तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या पदासाठी लिंक आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय होती बघा. नोटीस देण्यात आलेले आहे. हायकोर्ट ॲप्लिकेशन साईट बॉम्बे. बघू शकता लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिक्वायरमेंट प्रोसेस हॅज बीन एक्सटेंडेड. बघू शकता मित्रांनो, बघा तुम्हाला 6/1/2026 पर्यंत आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो. म्हणजेच एक दिवस तुम्हाला भेटेल आहे फॉर्म भरण्यासाठी आणि 5 वाजेपर्यंतचे मित्रांनो. 5 वाजेच्या अगोदर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे फॉर्म सबमिट करून. आणि ज्या कॅन्डिडेटचं म्हणजे पेमेंट झालेलं आहे आणि म्हणजे सबमिट नाही झालं फॉर्म, तर अशा कॅन्डिडेटना एक संधी आहे मित्रांनो. परत तुम्ही तुमचं फॉर्म काही जर मिस्टेक झालं असेल फॉर्म फिलअप करताना, तर तुम्ही दुरुस्त करू शकता. तर तुम्हाला आता एक दिवसाची मुदतवाढ भेटलेली मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. घाबरून जाऊ नका, कारण की टेक्निकल इश्यू असल्यामुळे काही जणांचं पेमेंट झालं पण फॉर्म सबमिट झालं नाही. त्यामुळे चिंता करू नका. फक्त तुमच्याकडे आता एकच दिवस आहे मित्रांनो. उद्याचा दिवस शेवटचा आहे बघा. 6/1/2026 शेवटचा दिवस आहे मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.